हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आपण आज एक हेल्दी गोष्ट बनवणार आहोत जी आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी तसंच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी आपल्याला लागणार आहेत धुवून घेतलेले बीट, गाजर आणि आवळे। तसंच लागणार आहे किसलेला गूळ, अगर अगर पावडर, चाट मसाला आणि लिंबूचा रस। आवळा, बीट आणि गाजर कट करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात हे सगळं बारीक वाटून घ्यायचं। मिक्सरमध्ये वाटत असताना थोडं पाणी पण ऍड करून घ्यायचं, म्हणजे हे लवकर बारीक व्हायला मदत होते। वाटून झालंय। आता एका भांड्यावर जाळी ठेवून हे गाळून घ्यायचं। गाळत असताना थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण यातला ज्यूस काढून घ्यायचा। हा ज्यूस गाळून तयार आहे। गॅस पेटवून एका मोठ्या कढईमध्ये हा ज्यूस टाकून 5 मिनिटं उकळून घ्यायचा। एक उकळी आली की ह्यात चाट मसाला, अगर अगर पावडर, किसलेला गूळ आणि लिंबूचा रस टाकून घ्यायचा। बारीक गॅस करून हे सगळे जिन्नस ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। एक 10 मिनिटानंतर याचं थोडं टेक्स्चर बदलतं। थोडासा घट्टपणा आला की गॅस बंद करायचा आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं। हे मिश्रण थंड झालं की एका भांड्यात ओतून घ्यायचं आणि 1 तासाभरासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवून टाकायचं। 1 तासाभरामध्ये हे छान सेट होऊन जातं। आता ह्याचे क्यूब पाडून घ्यायचे। रोजच्या घाईमध्ये आपण स्वतःला ज्यूस बनवायला थोडा कंटाळा करतो, त्यामुळे तुम्ही असे एबीसी आईस क्यूब बनवून ठेवले ते 15 ते 20 दिवस आरामात टिकतात। हे एबीसी आईस क्यूब इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतात। जर आपल्याला हेल्दी स्किन आणि केस हवे असतील तर हा ज्यूस तुम्ही नक्की रोज प्या। आता आपल्यासाठी एबीसी ज्यूस बनवणं किती सोपं झालंय बघा। तुम्ही पण हा हेल्दी ज्यूस रोज बनवून प्या। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया। बाय बाय।